नीट पेपर फुटी प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर येते। आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। जबाबदारी निश्चित करण्यात आलेली मात्र नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। पेपर फोडणाऱ्यांची ओळख पटवण्याचे देखील निर्देश आता सुप्रीम कोर्टाने दिले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे। जबाबदारी निश्चित केलेली नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तसंच पेपर फोडणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश देखील आता सर्वोच्च न्यायालयाने दिले। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। या सगळ्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने कडक ताशारे ओढलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात पेपर फुटीला लीक करणारे कोण आहेत याची जबाबदारी कुठेतरी निश्चित झाली पाहिजे असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने सरकारला सुनावलेले आहेत। तसंच या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे, कोण आहे ह्या सगळ्या पेपर लीक प्रकरणातला मुख्य आरोपी, यांची ओळख पटवली आहे का, असे सगळे प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलेले आहेत। सरकारी वकील तिकडे उपस्थित आहेत। या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे। आता सध्या एकूणच या सगळ्या प्रकरणात आजची जी सुनावणी आहे ती सर्वात महत्त्वाची म्हणजे एनटीएची जबाबदारी किती महत्त्वाची आहे या सगळ्यावरती सुनावणी सुरू आहे आणि कोर्ट पुढे जाऊन एनटीएवरती काय भूमिका घेतं हे अत्यंत महत्त्वाचं राहील। पण तुर्तास कोर्ट आक्रमक झालेला आहे आणि नीट पेपर लीक मधली जबाबदारी निश्चित का केली गेली नाही असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। नीट पेपर फुटी प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर येते। आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। जबाबदारी निश्चित करण्यात आलेली मात्र नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। पेपर फोडणाऱ्यांची ओळख पटवण्याचे देखील निर्देश आता सुप्रीम कोर्टाने दिले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे। जबाबदारी निश्चित केलेली नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तसंच पेपर फोडणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश देखील आता सर्वोच्च न्यायालयाने दिले। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। या सगळ्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने कडक ताशारे ओढलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात पेपर फुटीला लीक करणारे कोण आहेत याची जबाबदारी कुठेतरी निश्चित झाली पाहिजे असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने सरकारला सुनावलेले आहेत। तसंच या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे, कोण आहे ह्या सगळ्या पेपर लीक प्रकरणातला मुख्य आरोपी, यांची ओळख पटवली आहे का, असे सगळे प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलेले आहेत। सरकारी वकील तिकडे उपस्थित आहेत। या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे। आता सध्या एकूणच या सगळ्या प्रकरणात आजची जी सुनावणी आहे ती सर्वात महत्त्वाची म्हणजे एनटीएची जबाबदारी किती महत्त्वाची आहे या सगळ्यावरती सुनावणी सुरू आहे आणि कोर्ट पुढे जाऊन एनटीएवरती काय भूमिका घेतं हे अत्यंत महत्त्वाचं राहील। पण तुर्तास कोर्ट आक्रमक झालेला आहे आणि नीट पेपर लीक मधली जबाबदारी निश्चित का केली गेली नाही असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।